शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा आणि 2018ची पक्ष घटना अचानक पुन्हा चर्चेत का आले? या प्रश्नावर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात 2018च्या शिवसेना पक्ष घटनेचा मुद्दा उपस्थित केला. त्याचा युक्तिवाद आहे की पक्षाची खरी घटनात्मक रचना ही ठरवताना 2018ची पक्ष घटना महत्त्वाची आहे. दुसरीकडे 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना मानत धनुष्यबाण चिन्ह दिले होते. याच नेतृत्वाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टातही आव्हान दिलेलं आहे. आता कोर्टासमोर महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे राजकीय पक्ष आणि विधानसभेतील विधिमंडळ पक्ष हे एकच आहेत का? फक्त आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून तोच संपूर्ण राजकीय पक्ष ठरतो का? या प्रकरणाचा 2018ची जी पक्ष घटना, निवडणूक आयोगाचा जो निर्णय आणि आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. पण लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल अद्याप आलेला नाही. शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाची, अंतिम निर्णयासाठी आता सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रतीक्षा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.